हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे प्रशांत पाटील यांनी आपली पत्नी रोहिणी प्रशांत पाटील हिचा कोरेगाव भादोले रस्त्यावर निर्घृण खून केला। ही धक्कादायक घटना सोमवारी 29 रोजी रात्री 9च्या सुमारास घडली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत पाटील याचे तृतीयपंथीयांशी मागील 4 ते 5 वर्षांपासून अनैतिक संबंध होते। याबाबत पत्नी रोहिणीला माहिती मिळाल्यापासून दोघांमध्ये वाद सुरू होता। सोमवारी रात्री ढवळी येथून दोघे मोटरसायकलवरून भादोलेला येत असताना झुंजी नाना माळ्याजवळ प्रशांत याने पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून कोयता आणि हातोड्याने वार करून तिचा खून केला। यानंतर तो गावात येऊन मी पत्नीचा खून केला आहे, मुलींवर लक्ष ठेवा, मी आता 5-6 महिने घरी येणार नाही असे सांगून फरार झाला। या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि पथक घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा आणि तपास कार्य सुरू झाले असून फॉरेन्सिक टीमनेही पुरावे गोळा केले। अखेर मध्यरात्री आरोपी प्रशांत पाटील हा कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजर झाला। दरम्यान मयत रोहिणीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। प्रशांत याच्यासोबत आणखी काही जण सामील असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून सर्वांवर कठोर कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय। आरोपीला आज वडगाव न्यायालयात हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। केके न्यूज साठी हातकणंगलेहून सचिन लोंढे। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।